जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. रेडिएशनचे आजार या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आठवडाभर आपण मोबाईलच्या दुष्परिणामांवर बोलतोय आणि त्याविषयी बोलत असताना रेडिएशन हा सगळ्यात घातक आहे असं म्हणावं लागेल, कारण मोबाईल फोनचे जितके फायदे आहेत तेवढेच धोकेही आहेत. मोबाईलच्या वापरानं शरीरावर विपरीत परिणाम होतातच आणि त्यामधून निघणाऱ्या रेडिएशन हे मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. मोबाईल फोनचे जेवढे फायदे आहेत तेवढेच त्याचे धोकेही आहेत. मोबाईलच्या वापरानं शरीरावर विपरीत परिणाम होतातच, पण त्यामधून निघणारे रेडिएशन हे मानवी आरोग्यासाठी अतिशय हानिकारक गोष्ट आहे. किरणोत्सार किंवा रेडिएशन म्हणजे अणूंनी बाहेर फेकलेली ऊर्जा होय. ही ऊर्जा सर्वसाधारणतः इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकली जाते. कसा परिणाम होतो मोबाईल रेडिएशनचा? रेडिएशनचे आयोनायझिंग आणि नॉन आयोनायझिंग हे दोन प्रकार आहेत. आयोनायझिंग रेडिएशनमुळे शरीरातील पेशी मरतात. यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. डोकेदुखी, चक्कर येणं, कामात मन न लागणं, मळमळ वाटणं हे मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचे परिणाम आहेत. पण यापेक्षाही गंभीर आजार मोबाईल रेडिएशनमुळे होतात. मोबाईलमुळे ब्रेन ट्यूमर किंवा इतर कॅन्सर होण्याचे ठोस पुरावे मिळाले नसले तरी मोबाईल संच बनवणाऱ्या कंपन्या आणि सेवा देणाऱ्या कंपन्या या शक्यतेला नाकारत नाहीत. प्रसिद्ध कंपन्यांच्या मॅन्युअलमध्येही मोबाईल वापरताना कानापासून दूर अंतरावर ठेवण्याचा सल्ला दिलेला असतो. आपल्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल धारकाला मोबाईल टॉवरची गरज असते, पण तेवढाच त्याला त्यापासून धोकाही असतो. कारण मोबाईल टॉवरमधून बाहेर पडणारं रेडिएशन जर जास्त तीव्रतेचं असेल तर त्यामुळे आजार जडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच मोबाईल वापरताना काळजी घेणंही तेवढंच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. रेडिएशनमुळे नेमका काय त्रास होतो आणि त्यापासून वाचायचं कसं, ह्या आजचा आपला चर्चेचा विषय आहे. डॉक्टर फुलेंद्र कोठारी, ते MD आहेत, जनरल फिजिशियन, ते मुंबई स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर आलेले आहेत आणि त्याचबरोबर विनीता आपटे पुण्या स्टुडिओतनं आपल्याबरोबर आहेत. त्या पर्यावरण तज्ज्ञ आहेत. या दोघांशी आपण चर्चा करणारच आहोत. पण त्याच वेळी आज आपल्याबरोबर काही वेळ आपल्यासाठी त्यांनी दिला आहे ज्येष्ठ अभिनेत्री आणि रेडिएशनच्या बाबतीत ज्या पहिल्यापासून काम करत आल्या आहेत जुही चावला, त्यासुद्धा आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी सगळ्यात आधी मी जाते कारण त्यांनी आपल्याला खूप कमी वेळ दिला है. जूही जी, बहुत बहुत शुक्रिया, आप हमारे शो में आपने हिस्सा लिया. हम जानते हैं कि बहुत पहले से आप इस बारे में काम करते आए हो, खासतौर पर रेडिएशन के बारे में अवेयरनेस क्रिएट करने के लिए आपकी संस्था है वो काम करती आ रही है. तो बहुत बहुत शुक्रिया, आज हमारे शो में आपने हिस्सा लिया है. आपसे पहला सवाल तो मैं यही पूछूंगी कि सबसे पहले रेडिएशन की वजह से, क्योंकि आपने घर में भी एक ऐसी घटना जो आपके भाई के साथ हुई आपने देखा है, तो रेडिएशन की वजह से क्या हानि शरीर को पहुंचती है और कैसे, क्या इसके बारे में कहोगे? सिंपली आपको बताना चाहूँगी कि ये एंटेना है, ये क्यों है, ये कैसे काम करता है. सिंपल तरीके से कि इसमें ये जो एंटेना है इसमें एक करंट बहता है. इसमें उन्होंने एक टेक्नोलॉजी बिठाई हुई है ताकि एक किस्म की किरणें इधर से बाहर आती रहें सारा समय. ये किरणें क्यों बाहर आ रही हैं उस एंटेना से? ताकि वो इन टच रहें लाखों फ़ोन्स के साथ जो कि इसके इर्द गिर्द हैं, जो कि हम लेके घूम रहे हैं सारा टाइम. हर एक एंटेना को पता होता है कि कौन सा नंबर कहाँ घूम रहा है इसके इर्द गिर्द. ये जो किरणें ये भेज रहा है, ये माइक्रोवेव्स जो आपके माइक्रोवेव अवन में इस्तेमाल होती है ना, ये उनके किस्म का है. दे आर क्लोजेस्ट इन रेंज टू माइक्रोवेव्स. माइक्रोवेव अवन में आप खाना गर्म करते हैं, तो ये समझिए कि ये जो एंटेना है ये अवन मिसिंग है, मगर उसी किस्म की किरणें इस एंटेना से सारा टाइम बाहर निकल रही हैं फ़ोन्स के कांटेक्ट में रहने के लिए और आपकी कॉल्स पकड़ने के लिए. और ये एंटेना कंपनी बंद नहीं कर पाती, क्योंकि फिर आप चिल्लाएंगे ना कि 2 बजे रात को मैं उठा और मेरे को किसी को फ़ोन करना था और मेरा फ़ोन नहीं लग रहा है,
तो कंपनी को अपना एंटेना सारा टाइम ऑन रखना पड़ता है, सारा टाइम यहाँ से किरणें आती जाती रहती हैं ताकि आपका हर कॉल वो कंपनी अटेंड कर पाए। तो अगर आपका घर इस एंटेना के पास होगा तो सारा टाइम ये किरणें आपको भी लगती रहेंगी, आपके शरीर को लगती रहेंगी, आपके घर में फैली होंगी। तो 2-4 दिन में नहीं मगर कुछ सालों में आपको फिर से नहीं लगता कि इसका असर कहीं ना कहीं आपके शरीर में होगा। और इसका कमाल तो ये है कि जैसा कि मैंने कहा, ये पानी में एब्जॉर्ब होती हैं ये किरणें, तो शरीर में आपका पानी हर जगह है, तो इसका असर कहीं भी हो सकता है आपके जिस्म में। आप ये नहीं बोल पाएंगे कि भाई ये तो सिर्फ मेरे सिर को असर करेगा या ये सिर्फ मेरे दिल पर असर करेगा। ये कहीं भी जहाँ पर भी कोई वीकनेस होगी या जहाँ पर भी कोई सॉफ्टनेस होगी, ये वहाँ पर असर कर सकता है। बिल्कुल बिल्कुल। जूही जी, आप तो खास तौर पे इसीलिए आप काम करती आ रही हो कि रेडिएशन से कैसे बचना चाहिए। ये जो टावर लगे रहते हैं शहर में, सब जगह हम देखते हैं, वो हटाए जाने के लिए आप काम करती आ रही हो। पिछले कुछ सालों से हम आपको देख रहे हैं। तो अब ये आपसे जानना चाहूंगी कि क्या आपको लगता है कि इसमें कोई एक नीति होनी चाहिए सरकार की तरफ से भी कि तो ये टावर कहाँ लगाए जाए और कैसे उनकी देखभाल हो? क्या कोई एक नीति की ज़रूरत है सरकार की ओर से? अब हम लोग हैं ना अपना फ़ोन छोड़ तो नहीं रहे, मगर इतना ज़रूर अगर करें कि सबको इसके बारे में सावधान करें। आपको पता होना चाहिए कि ये जो आपका फ़ोन है ये एक खिलौना नहीं है, ये एक बहुत सीरियस टेक्नोलॉजी पे, बहुत कमाल की टेक्नोलॉजी पे चल रहा है। आप इसका कम से कम इस्तेमाल करिए। जब ज़रूरत पड़ी है तो करिए, वरना इसको ऑफ़ कर दीजिए। इसे अपने शरीर से दूर रखिए, इसके साथ सोइए मत। अपने घर के बिल्कुल, अगर आप अपनी खिड़की खोलते हैं और आपको यहाँ पर सामने अगर एंटेना दिखता है तो मुझे नहीं लगता ये आपकी सेहत के लिए अच्छा रहेगा, आपके या आपके परिवार के लिए, और स्पेशली बच्चों के लिए और वृद्ध लोगों के लिए, क्योंकि वो एक बच्चे हैं बहुत सॉफ्ट टिश्यूज़ के होते हैं, वो बढ़ रहे हैं, और जो बड़े बुज़ुर्ग हैं उनकी सेहत इतनी ताकतवर नहीं है, तो उन पर असर जल्दी हो सकता है। आई थिंक लोगों को अगर हम सावधान भी करें तो खुद ये हमारी जिम्मेदारी है कि हम इसके बारे में क्या करें। हर चीज़ गवर्नमेंट पे मत छोड़ दीजिए, थोड़ी अपनी समझ, अपनी अक्ल भी इस्तेमाल करिए। बिल्कुल जूही जी, आपके ज़रिए यही संदेश हम लोगों को देना चाहेंगे और इसीलिए हमने आपको इस शो में आमंत्रित किया था। बहुत बहुत शुक्रिया समय निकालने के लिए और हमारी शो में हिस्सा लेणे के लिए। जूही चावला अभिनेत्री, ज्या मागची काही वर्ष यासाठी काम करतात, रेडिएशनपासून कसं वाचायचं यासाठी समाज प्रबोधन करतायत असं म्हणावं लागेल। आज त्यांनी आपला किमती वेळ देऊन या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या। यानंतर आपण पुढच्या चर्चेकडे वळणार आहोत, कारण आत्ता जसं जूही चावला आपल्याला सांगत होत्या की काय रेडिएशनचे परिणाम होतात, डॉक्टर फुलेंद्र कोठारी यांच्याकडे सगळ्यात आधी मला डॉक्टर, खरंच काही गोष्टी आपल्याला जूहीजींनी सांगितल्या पण आहेत, पण काय परिणाम या रेडिएशनचा, या किरणोत्साराचा आपल्या शरीरावर डायरेक्टली थेट होत असतो? मोबाईलमधून बेसिकली नॉन आयनायझिंग रेडिएशन्स असतात, ते शरीराला एवढे धोकादायक नसते, पण जेवढा तुमचा डिस्टन्स लांब असेल तेवढं ठीक आहे, पण जेवढं नजदीक डिस्टन्स आहे तुमच्या मोबाईल टॉवरमधून किंवा मोबाईलपासनं, तेव्हा प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते। नॉन आयनायझिंग रेडिएशन नॉर्मली हेडेक्स, बॅकएक्स किंवा मळमळणं किंवा चक्कर येणं ते सगळं प्रॉब्लेम्स करू शकतात, पण आयनायझिंग रेडिएशन्स आर व्हेरी व्हेरी डेंजरस। ते सेल डॅमेज करतात आणि DNA वरती डॅमेज करू शकतात, त्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते। आयनायझिंग रेडिएशन्स नॉर्मली एक्सरे, कॉस्मिक रेज किंवा रेडॉन्समधून येतात। नॉन आयनायझिंग रेज मायक्रोवेव्ज आहे, मोबाईल फोन्स आहे, ते सर्व मोबाईल टॉवरपासून येणारे रेज पण दे आर व्हेरी डेंजरस, खूप डेंजरस असतात, ते त्याने पण प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता असतात। पण नॉन आयनायझिंग रेडिएशन्स ते डेफिनेटली आयनायझिंग रेडिएशन्सपेक्षा बेटर आहे।
बरोबर. आपण आता मोबाईल फोनबद्दल बोलतोय, कारण पूर्वी मोबाईल फोन ही अशी गोष्ट आहे जी आपण अक्षरशः आपल्या खिशात ठेवतो आणि बऱ्याचदा आपण आपल्या वरच्या खिशात पुरुषांना ठेवायची खास करून सवय असते. ही किती धोकादायक, इतका जवळ आपल्या फोन असणं, सतत आपल्या हातात फोन असणं, हे किती धोकादायक आहे रेडिएशनच्या दृष्टीने? रेडिएशनच्या दृष्टीने खूप धोकादायक नाही आहे, पण खिशात ठेवणं किंवा कंटिन्युअस फोन यूज करणं किंवा कंटिन्युअस रिंग येणं फोनची, ते थोडं धोकादायक आहे. कधी कधी अरिथमियाज बघितलं गेलं आहे. अरिथमियाज म्हणजे हार्टचे धोकं फास्ट होणं किंवा स्लो होणं, रेअरली बघितलं गेलेलं आहे. पण हेडेक्स वगैरे हे खूप कॉमन आहे. जे ब्रेन ट्युमर्स आहेत दॅट इज ॲब्सोल्युटली अनकॉमन, म्हणजे अनेक्डोटल्स असेल, खूप खूप कमी आहे. बरोबर. विनिता आपटे आपल्याबरोबर आहेत, पर्यावरण तज्ज्ञ. विनिताजी, जसं आपण मोबाईल फोनच्या वापराबद्दल बोलतोय तसंच या टॉवरबद्दल सुद्धा, कारण पर्यावरणाची हानी त्यातनं होत असते, त्याविषयी काय सांगाल? मोबाईलचे टॉवर्स जे असतात ते आपण सर्वसाधारणपणे बघितलं आहे, जसे शहरामध्ये आहेत त्याच प्रकारे ते शहराच्या बाहेर आहेत. आणि आता आजूबाजूला डोंगर असलेल्या ठिकाणी डोंगराच्या पेक्षा उंच तो टॉवर बांधलेला असतो. त्यामुळे निश्चितपणे पर्यावरणाची हानी म्हणण्यापेक्षा सुद्धा फ्लोरा फौना म्हणजे काही पक्षी, कीटक किंवा झाडं यांची हानी निश्चितपणे होते. आणि केव्हाही आपण जेव्हा असं म्हणत असतो की आपण पर्यावरणाची हानी करतो आहोत, पर्यावरण वाचवायचं आहे, म्हणजे आपल्याला निसर्ग वाचवायचा असतो. आणि निसर्ग वाचवताना आपण नेहमी त्याच्या बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधतेकडे बघतो. त्यावेळेला नेहमी मला असं सांगावंसं वाटतं की हे मोबाईल टॉवरमधनं निघणारं रेडिएशन जे आहे त्याच्यामुळे मधमाशा कमी होणं किंवा चिमण्या मरणं किंवा छोटे छोटे पक्षी ज्याच्यामुळे आपल्याला जैववैविध्य दिसतं ते हळूहळू नष्ट होत चाललं आहे. आता गेल्या काही वर्षातला आपला हा विकासाचा वेग जर बघितला तर 1950 पर्यंत जेवढा विकास झाला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गेल्या 60-65 वर्षात झाला आहे. आणि गेल्या 20 वर्षात तर खूपच जास्त झाला आहे. मोबाईलच्या वापराचा अतिरेक होतो त्यामुळे. अर्थात त्याच्यामध्ये मी करत नाही असं मी म्हणत नाही, मी सुद्धा आय एम वन ऑफ देम. त्यामुळे मोबाईल जितका आपल्या सोयीचा आहे तितका तो पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक, शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. कारण अनेक वेळेला आपल्याला बघायची सवय आहे आता की आपणही रात्रीपर्यंत बऱ्याच वेळ आपण चॅटिंग करत असतो, बोलत असतो फोनवर किंवा इंटरनेटचा वापर मोबाईलवर करत असतो. त्याचा कळत नकळत परिणाम आपल्या झोपेवर होतो. आपल्यामध्ये चिडचिडेपणा अनेक वेळेला येतो, नैराश्य येण्याची भावना असते. अशीच भावना या रेडिएशनच्या यामुळे पशुपक्ष्यांवरती, झाडांवर आणि निसर्गावर होते. बरोबर. मुळात मोबाईलचा टॉवर उभं करत असताना तिथे काही झाडं कापली जातात, जंगलं कापली जातात आणि तिथलं जैववैविध्य आधीच नष्ट होत असतं आणि शहरीकरणाची बेसुमार वाढ होते आहे. तुम्ही हे म्हणताच आहात की काही कंट्रोल करायचं असेल. बरोबर. विनिताजी, तुम्ही जेव्हा म्हणताय की बऱ्याचदा डोंगरावर म्हणजे उंच ठिकाणी आपल्याला हे टॉवर बांधलेले दिसतात, हे काही शहरांपुरतं झालं. मुंबईत जर आपण बघितलं तर अक्षरशः इमारतींवरती टॉवर बांधलेले असतात, म्हणजे इमारतींच्या गच्चीवरती टॉवर बांधलेले असतात. म्हणजे हे आता सरसकट असं उरलेलं नाहीये की गावाबाहेर टॉवर असावेत. हे आपल्याला सगळीकडे आणि अगदी मध्यवर्ती शहराच्या भागात सुद्धा आपल्याला टॉवर बघायला मिळतात. हे किती धोकादायक आहे मानवी सिव्हिलायझेशन साठी? आता सध्या खरं तर ज्या घटना घडत आहेत म्हणजे सिमेंटचे जंगलं की आता मोबाईल टॉवर गच्चीवर येत आहेत, हे मानवी स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. म्हणजे कधीतरी या पृथ्वीचा विनाश होणार आहे आणि तेव्हा हे युग नवमानव युग म्हणून प्रसिद्धीस येईल. पण त्याच्याही पेक्षा मला असं वाटतं की हे जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर ज्या मोबाईल कंपन्या आहेत त्यांनी एकमेकांचे टॉवर वापरणं जास्त गरजेचं आहे. मग त्यांनी त्याच्यामध्ये किंवा एखादी सरकारने नीती करणं, म्हणजे तुम्ही मगाशी जुईजींना विचारत होतात की आपण एखादं असं रूल्स रेग्युलेशन केले पाहिजेत का, तर मला असं वाटतं की अशा नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि त्याच्यासाठी एक नियम बनवायला पाहिजे, आचारसंहिता बनवली गेली पाहिजे की ज्यामुळे मोबाईलचे टॉवरची ही बेसुमार वाढ होते आहे ती कमी होईल. त्याशिवाय आपल्याला अजूनही आपण शहरामध्ये आहोत, अगदी मेट्रो सिटीमध्ये आहोत, पण तरी सुद्धा मोबाईलचं कंजेशन आपल्याला रोज एकदा अनुभवायला येतं. कॉल ड्रॉप होत आहेतच आहेत. त्यामुळे जास्ती मोबाईलची संख्या, मोबाईल टॉवर्सची संख्या न करता सेंट्रलाइज सिस्टीमने मोबाईलची संख्या करता आली टॉवर्सची, तर ते आपल्या सर्वांच्या दृष्टीने फायद्याचं आहे असं मला वाटतं.
बरोबर. त्यासाठी एक थोडक्यात म्हणजे सरकारी धोरण हवं. पण डॉक्टर फुलेंद्र, जेव्हा आपला ह्या टॉवरच्या आसपास संबंध येतो, कारण आता जसं मी म्हटलं आपल्या इमारतीवर सुद्धा टॉवर असू शकतो किंवा आपल्या शेजारच्या इमारतीवर सुद्धा हा टॉवर असू शकतो, तर त्याचे काय दैनंदिन आयुष्यावर आपल्या परिणाम होत असतात या रेडिएशनचे जे टॉवरमधनं निघतात? आपल्या आयुष्यावर परिणाम खूप कमी आहे. खूप जण सांगण्यात आलं आहे की किंवा रिसर्चर्स ॲज सच आर नॉट देअर, पण जसं की तुमच्या नॉर्थमध्ये 2-3 ठिकाणी रिसर्च केलेलं आहे, केरळामध्ये रिसर्च केला आहे. टेस्टिक्युलर साईज किंवा स्पर्म काउंट हे सगळं कमी होणं, कुठे ते लोकांनी रिसर्च केलं आहे. ब्रेनवरती ब्रेन फंक्शन्स कमी होणं, ब्रेन ट्युमर्ससारखं अजून रिसर्चमध्ये कुठे दिसलं नाही आहे. लाईफ स्पॅन कमी होणं, झोप कमी होणं, त्यामुळे लोक डिप्रेशनमध्ये गेले आहे ते बघणं, किंवा आय फील हे सगळं जास्तीत जास्ती स्वतःवरती अवलंबून आहे, न की तुमच्या मोबाईल रेडिएशनवरती, टॉवरवरती. रात्री तुम्ही 2-3 तास चॅटिंग करतात, त्याच्यावरती परिणाम होणं होऊ शकते. ते रेज कमी, पण स्वतःच्या हेल्थवरती, स्वतःच्या हॅबिट्समुळे परिणाम जास्ती होणं ते बघितलं गेलं आहे. बरोबर. ह्याचा नेमका मुकाबला कसा करायचा, यासाठी नेमकं काय करायचं? रेडिएशन कमी होण्यासाठी तुम्ही रिझर्व द सेलफोन यूज, म्हणजे तुम्ही जे रोजचं 1 तास, 1.5 तास, 2 तास यूज करता ते कमी करा यूज. ते तुम्ही लँडलाईन जास्ती यूज करा, त्याने प्रॉब्लेम्स कमी होण्याची शक्यता आहे. ब्लूटूथचा वापर जास्ती करा किंवा मायक्रोफोन्सचा यूज जास्ती करा, त्याने हे सगळं प्रॉब्लेम्स कमी होण्याची शक्यता आहे. बरोबर. आणि त्याच्या पलीकडे जाऊन, कारण जे टॉवरमधनं येणारं रेडिएशन आहे ते आपण रोखू शकत नाही, आणि म्हणून तो एक ज्वलंत मुद्दा झालाय बऱ्याच ठिकाणी. म्हणजे भारताबाहेर जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यासाठी जागृतीही होते आणि लढेही मोठ्या प्रमाणावर दिले जातात, टॉवर नको शहरात म्हणून. तर ते बघता अशा रेडिएशन पासून वाचण्याचे किंवा आपला बचाव करण्याचे काही उपाय आहेत का? मॅडमने जसं सांगितलं की तुम्ही एक सेंट्रलाइज सिस्टम करून घ्या, त्यात खूप फायदा आहे. कारण की 3-4 जसं वोडाफोन आहे, जसं BPL, जे पण असेल वेगळे ते मिळून एक सेंट्रलाइज टॉवर, सो दॅट द रेडिएशन त्याच्यातून जे बाहेर पडते ते कमी होऊन जाणार. ते एक मोठं स्टेप घेऊ शकतात गव्हर्नमेंट. बरोबर. पुन्हा एकदा या नोटवर विनिता यांच्याकडे जायचंय. विनिताजी, तुम्हाला अनुभव असेल, लोकांशी सुद्धा तुम्ही या बाबतीत बोलला असाल, कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो आणि ठरवून आणि धोरणात्मकरित्या कशा, कारण सरकारला हे समजून देणं पण आता खूप गरजेचं आहे, त्यासाठी लोकांची युनिटी, लोकांची एकता महत्वाची आहे. निश्चितपणे लोकसहभाग हा कुठल्याही गोष्टीमध्ये चांगल्यापैकी इम्पॅक्ट दाखवू शकतो. त्यामुळे माझ्या घराच्या आसपास रेडिएशन टॉवर म्हणजे मोबाईलचा टॉवर नसणं हे बघण्याचं कर्तव्य माझं स्वतःचं आहे. आणि त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी त्यावरती काहीतरी उपाययोजना करून, मुख्य म्हणजे सर्वांनी एकत्रित येऊन हा मोबाईल टॉवर इथनं हलवला पाहिजे, किंवा हा एअरटेल कंपनीचा आहे, बाकीच्या कंपन्यांनी हा वापरावा, यासाठी काहीतरी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे ऍक्टिव्हिझम करायचं असं नाही, किंवा प्रत्येक गोष्ट सरकारनेच करायला पाहिजे असं नाही, पण ते त्यांच्या लक्षात आणून देणं. कित्येक वेळा काय असतं की आपल्या सोसायटीतच इतके मतपरिवार हे असतात, त्या मतपरिवाद असतात की मला इथे मोबाईल टॉवर हवा असतो तेव्हा माझ्या शेजाऱ्याला तिथं नको असतो, आणि शेजाऱ्याला नको आहे म्हणून मला तिथं हवा असतो. तर असे जे आपापले मतभेद आहेत ते विसरून आपल्या आरोग्यासाठी, आपल्या पर्यावरणासाठी एकत्रित येण्याची गरज मला वाटते. म्हणजे कुठलाही प्रश्न जरी असला तरी तो एकत्रितपणे सोडवायला गेला पाहिजे. बिल्डिंगवर जर कोणी मोबाईल टॉवर बांधत असेल तर त्या बिल्डिंगची कॅपॅसिटी किती आहे, तो मोबाईल टॉवर बांधण्याची आहे का, इथपासून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं असतं, जे होत नाही. आणि मग एक मोबाईल टॉवर आला की दुसरा येतो, दुसरा आला की तिसरा येतो, आणि मग त्याच्यामुळे कंजेशन तर होतच होतं. म्हणजे तेवढे 3 टॉवर येऊन सुद्धा आपल्याला मोबाईलची सेवा चांगली मिळते का, तर ते होत नाही. बरोबर. त्यामुळे त्या गोष्टीची जी आहे ती जनजागरूकता ही आपलं स्वतःचं काम आहे. बरोबर. पण ही जनजागरूकता म्हणजे प्रत्येकाला समजावणं, कारण आता कसं झालंय, तुम्ही मला लाख सगळ्या गोष्टी सांगाल, मला त्या समजतील, पण फोन शिवाय मी राहू शकत नाहीये, त्याचा वापर माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, त्यामुळे आज तुम्ही सांगितलेलं मी उद्या विसरते. तर अशा वेळी लोकांमध्ये सुद्धा हा अवेअरनेस, ही जागृती निर्माण करणं हे कसं शक्य आहे? हे एक व्यसन आहे. मोबाईल हे एक व्यसन आहे, जे मला सुद्धा आहे, जे तुला सुद्धा असेल, आणि जे आपल्या अनेक प्रेक्षकांनाही असेल. खरंय. पण ते व्यसन कमी करण्यासाठी आपले उपाय आपणच करायचे. म्हणजे दारू सोड असं म्हणलं एखाद्या दारुड्याला तर तो सोडायला तयार होत नाही, कारण त्याच्या दृष्टीने ते व्यसनच नसतं.
पण आपण आज आता जर समजा तासभर हा माझा मोबाईल बंद झाला तर काही जग बुडत नाहीये आणि हे मला कळत असून मला उमजत नाहीये. त्यामुळे मला उलट असं वाटतं सांगावंसं ह्या मोबाईल टॉवर्सचा फायदा घेऊन आणि मोबाईल कंपन्यांचा फायदा घेऊन की मोबाईल कंपन्यांनी एक पर्यावरण विषयक चळवळ सुरू करावी. मी पर्यावरणात काम करते म्हणून मला ते वाटतं की त्यांनी एक चळवळ अशी सुरू करावी की रात्री 8 ते 9 मोबाईल बंद, म्हणजे टॉवर मधनं काही ट्रान्समिटच होणार नाही. जसा अर्थ अवर आपण करतो आणि लाईट्स बंद करतो, तर ते लाईट बंद करण्यापेक्षा त्यांनी ट्रान्समिशन जर बंद केलं तर त्याच्यामधनं जास्त फायदा होईल आणि मग हळूहळू लोकांनाही कळेल की आपला मोबाईल बंद पडला म्हणून आपलं हृदय नाही बंद पडत आहे. पण मोबाईल सतत चालवला तर कदाचित आपल्या हृदयावरती प्रेशर येण्याचा संभव आहे. आणि मुख्य माझ्या वयाच्या आई वडील जे आहेत ना, किंवा माझ्यापेक्षा लहान वयाचे आई वडील जे आहेत ते त्यांच्या मुलांना जे मोबाईल देऊन बिघडवत आहेत लहानपणापासून, त्यांनी त्याच्यावरती आवर घालावा असं मी अगदी कळकळीचं आवाहन त्या बायकांना करेन. कारण मला काहीतरी गोष्ट करायची आहे आणि त्या मुलांनी मला डिस्टर्ब करू नये म्हणून त्याला मोबाईल खेळायला दिला जातो आणि मग त्याला त्याची चटक लागते, त्याला व्यसन लागतं त्या मोबाईलचं, त्याच्यावर खेळायची वगैरे. आणि मग त्याचे परिणाम तुमच्या आयुष्यावर होणारे घातक परिणाम आहेत. आणि म्हणजे फिजिकली कदाचित तुम्ही हँडिकॅप होणार नाही पण तुम्ही मेंटली हँडिकॅप व्हाल. नाही, खरं हे दोन्ही गोष्टी तुम्ही खूप छान सांगितल्यात. आणि म्हणून डॉक्टर फुलेंद्र, कारण बोलताना जेव्हा त्या म्हणाल्या लहान मुलांचा मधला मोबाईल वापर, त्यांच्यावर काय परिणाम लहान मुलांवर होत असतात किंवा लहान मुलांवर जास्त प्रमाणात होतात, मोठ्यांवर कमी, असं काही आहे का मोबाईल वापरात? आणि खास करून आपण रेडिएशन बद्दल बोलत असताना. हा डॉक्टर. लहान मुलांवरती परिणाम, ग्रोथवरती परिणाम येतो, स्पर्म काउंटवरती परिणाम येतो, मेंटल डिसेबिलिटी होण्याची शक्यता असते आणि अर्ली कॅटेरॅक्ट्स हॅव बीन सीन. अच्छा. मोतीबिंद पण बघितलं गेलं आहे. सो इट इज बेटर की त्यांना एक लिमिटेड पिरियडसाठी दिलं किंवा एक वयानंतर दिलं ते जास्त बरं होणार त्यांना. तुमच्याकडे पण आता असं काही पेशंट्स येत असतील डॉक्टर, जे तुम्हाला बघितल्यावर कळेल की ह्यांना मोबाईलचं व्यसन आहे आणि ह्यांच्यातले काही आजार, काही गोष्टी या मोबाईलच्या अतिवापराशी निगडीत आहेत. काय पहिला सल्ला तुम्ही अशा पेशंट्सना देता? मी सल्ला देतो की जास्तीत जास्त तुम्ही लँडलाईन वापर करा किंवा एखाद्या ॲडिक्टला जे मोबाईल ॲडिक्शन असतो त्यांना ते व्हॉट्सॲप जास्त यूज करू नका किंवा चॅटिंग करू नका, ते सर्वात इम्पॉर्टंट. किंवा रात्री लेट नाईट तुम्ही फोनवरती बसू नका. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आज आपल्याला विनिता आणि डॉक्टर फुलेंद्र यांनी सांगितले. आणि त्याचबरोबर जुही चावलाजी सुद्धा आपल्याशी बोलले आहेत. त्यांनी सुद्धा अगदी वेळात वेळ काढून या चर्चेत सहभागी होऊन आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. वेळ आज कमी आहे आपल्याकडे, त्यामुळे कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पण हे विसरायचं नाही आपल्याला की फोन आपल्याला कसा वापरायचा आहे आणि या रेडिएशनपासून स्वतःचा बचाव कसा करायचा आहे, त्यासाठी एकमेव गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे कमीत कमी वापर मोबाईलचा करायचा आहे. आणि जसं मॅडमनी आपल्याला सांगितलं, विनिता मॅडमनी, सुरुवातीला आपण असं ठरवूया 1 तास आपण मोबाईल वापरणारच नाही आणि मोबाईलपासून दूर राहू. खूप खूप धन्यवाद डॉक्टर फुलेंद्र आणि विनिताजी, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबरोबर. यासाठी वेळ इथेच संपली आहे म्हणून कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.